भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। राज्यातील महिलांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना एकदम 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। यासोबतच काही विशिष्ट प्रकरणामध्ये 1,00,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय सध्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। त्यामुळे राज्यातील सध्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाब आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात आता 3 महिन्यांचे थेट 6,000 रुपये 2100च्या रूपाने मिळणार असल्याची बातमी आज सध्या धडकली असून आता काही महिलांच्या खात्यात नियमित हप्ते जमा झाले नाहीत अशी तक्रार, तांत्रिक अडचणी, अपूर्ण कागदपत्रे किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसणे यामुळे काही लाभार्थींना पैसे मिळाले नाहीत। त्यांना देखील आता त्यांची तक्रार कुठे करायची, त्यांनी काय काय करायचंय, ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत किंवा पैसे बंद झालेत त्या महिलांनी कोणती 3 कामं करायची हे देखील आता समोर सांगितलंय। 9, 10 आणि 11 तारखेपर्यंत मार्च या तारखांच्या आतमध्ये तुम्ही हे सगळी कामं करून घेतली तर तुम्हाला 15 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती पैसे येतील। मित्रांनो, जाणून घेऊया नेमकी काय बातमी। महिलांसाठी आता खुशखबर आहे। थकीत रक्कम एकत्रित करून एकदम 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। सरकारने संबंधित विभागांना यादी अद्ययावत करण्याचे आणि अपात्रता दूर करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित होते त्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 1,00,000 रुपयांचं अनुदान, याशिवाय स्वावलंबन आणि छोट्या व्यवसायांसाठी महिलांना 1,00,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितले जात आहे। विशेषतः स्वयंरोजगार, बचत गट, लघुउद्योग किंवा घरगुती व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिलांना आर्थिक बळ मिळणार आहे। मात्र 4 कागदपत्र आवश्यक आहेत। या सर्व लाभांसाठी काही कागदपत्रे महत्त्वाची करण्यात आली आहेत। संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की खालील 4 कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय रक्कम मंजूर होणार नाही। बघूया कोणती आहेत कागदपत्रे, त्यानंतर बघूया ज्या महिलांना पैसे आले नाहीत किंवा त्यांना कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत। सुरुवातीला बघूया 1,00,000 रुपयांसाठी तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। आधार कार्ड, ओळख आणि पडताळणीसाठी बँक पासबुकची प्रत, थेट बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी रहिवासी दाखला, संबंधित राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, पात्रता तपासण्यासाठी ही 4 कागदपत्र ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करणं किंवा संबंधित तालुका महानगरपालिका कार्यालयात जमा करणं आवश्यक आहे। काही ठिकाणी विशेष शिबिर आयोजित करून कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात येणार आहे। फक्त आता सगळ्यात मोठी त्यांना सूचना आहे, ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपले अर्ज क्रमांक, आधार लिंक स्थिती आणि बँक खात्याची माहिती तपासून घ्यावी असे प्रशासनाने सांगितले। चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे रक्कम थांबू शकते। त्यामुळे शक्य तितक्या लवकर सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महिलांमध्ये उत्साह, या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। वाढती महागाई आणि घरगुती खर्च या रोजगाराच्या मर्यादित संधी यामध्ये ही आर्थिक मदत महिलांसाठी आधार ठरणार आहे। विशेषतः बचत गटांमार्फत व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाल्यास अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्याचवेळी एकूणच 6,000 रुपयांची थकीत रक्कम आणि 1,00,000 रुपयांच्या अनुदानाच्या घोषणेने लाडकी बहीण योजनेला नवी गती मिळाली आहे। आता लाभार्थींनी आवश्यक कागदपत्र पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा असं सरकारने देखील स्पष्ट केलं आहे। त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बाब नाही तर सगळ्यात मोठी खुशखबर असल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। राहिला प्रश्न आता ज्या महिलांच्या खात्यावरती गेल्या 3 महिन्यांपासून पैसे जमा होत नाहीत त्या महिला आता वेगवेगळ्या संकटामध्ये सापडलेल्या आहेत। त्यांच्यासाठी देखील सरकारने आता वेगळी योजना आणली असून त्यांची शिबिर राबवून त्यांच्याकडे कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता झाली नाही ती कागदपत्रे चेक करून ई-केवायसी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सरकारने या ठिकाणी आणलाय। तर तो मुद्दा समोर घेऊन महिलांची ई-केवायसी झाली आहे का, जर झाली नसेल तर त्यांची त्याच भागामध्ये प्रत्यक्ष जाऊन ई-केवायसी सरकार करणार आहे। त्यामुळे आता हे काम
कोणाला दिलं जातं लवकरच समजेल. परंतु ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. त्यांच्याही खात्यावरती पैसे येतील. फक्त तुम्ही खाली एक कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट द्या की आम्हाला अजून पैसे आले नाहीत किंवा आम्हाला पैसे आलेत असं जर कमेंट दिली तर तुमच्यापर्यंत आम्हाला समजेल की महाराष्ट्रामधले किती महिलांपर्यंत अजून पैसे नाही पोहोचले. तेव्हा महिलांनी आपली एक कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट व्यक्त करा आणि तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही हे म्हणजे महाराष्ट्राला समजून द्या. तेव्हा सरकार देखील उघडं पडेल. तेव्हा आपली एक कमेंट खूप महत्त्वाची असेल. जर आपल्याला पैसे आले नाहीत तर त्या कमेंटद्वारे आपण सरकारपर्यंत पोहोचू शकतो. सरकारला ही योजना लवकरात लवकर सगळ्यांच्या हितासाठी आपल्यापर्यंत पोहोचावी लागेल. तेव्हा सरकार देखील ह्या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवेल. तेव्हा आपण खाली एक कमेंट व्यक्त करा आणि सरकारपर्यंत पोहोचूया.